काय मागण्या आहेत आणि पुढची भूमिका काय आहे? स्वर्गीय विलास घोलेंना न्याय मिळण्यासाठी आज राजकीय शहरामध्ये समाजाच्या ओबीसीच्या आणि सर्व त्यांच्या मित्रमंडळांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलंय। खरं तर जात पाहून इथं जर न्याय दिला जात असेल तर मोर्चा आंदोलन काढण्याचा सुद्धा सर्वांना अधिकार आहे आणि जाणीवपूर्वक प्रस्थापित आणि कुठेतरी खासदार पुत्राला वाचवण्यासाठी इथलं प्रशासन काम करत असेल। या भागाचे या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उनवणे नावाचे यांचे सातत्यानं सौरभ सोनवणेशी संभाषण झाले, त्यांचे सुद्धा सीडीआर तपासले गेले पाहिजे आणि अगोदर उनवणे यांना तात्काळ इथून निलंबित केलं पाहिजे, तरच कुठेतरी या विलास घोले यांना न्याय मिळू शकतो। आणि याच्यामध्ये आपण सातत्यानं पाहतात खासदार पुत्र असल्यामुळे खासदार स्वतःच्या पुत्राला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कुठेतरी स्वतःच्या पक्षामध्ये कुणाला खासदार आयात करण्यासाठी विलास घोले यांना न्याय न देण्याचं आणि विलास घोलेचं प्रकरण दडपण्याचं जर काम करत असतील तर हे मुख्यमंत्र्याला सुद्धा परवडणार नाही। कारण राज्यात ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीच्या एका तरुणाचा नाहक बळी गेला, कुणाचं तरी भांडण सोडवण्यासाठी एक तरुण जातो आणि त्याची हत्या होत असेल तर त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। स्वतःचं हॉटेल चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा तरुण आज त्याची हत्या होती, कुटुंबाचं वाटलं झालंय। मात्र निव्वळ तुम्ही राजकारण करण्यासाठी वातावरण तापवण्यासाठी बीडमध्ये येत आहे असा आरोप होतो। यापूर्वी स्वर्गीय संतोष देशमुखाच्या प्रकरणात वेगळा न्याय आणि इथं वेगळा न्याय असं कसं चालल? त्या प्रकरणामध्ये काही लोक बोलत नव्हते का? आष्टीचा आमदार सुरेश धस सातत्यानं त्याच्यामध्ये फार असा उड्या मारू बोलण्याचं त्यांनी काम केलं तिथं न्याय देण्यासाठी। आम्ही कधी कुणावर त्यावेळी आरोप केला की संतोष देशमुखांना आम्ही सुद्धा म्हणायचो न्याय मिळाला पाहिजे। मग आज एका ओबीसीचा तरुणाची हत्या होते आणि एका अतिशय गरीब कुटुंबातील तरुणाची हत्या होते, तिथं जातीचं राजकारण तुम्ही कुठं आणता? आम्ही संतोष देशमुखांना सातत्यानं न्याय मिळाला पाहिजे म्हटलो, आम्ही त्यांची जात शोधली नाही, मग तुम्ही आमची जात का शोधता? म्हणजे गुन्हेगार असतो आणि मरणारा सुद्धा त्याची जात शोधली नाही पाहिजे, गुन्हेगाराची सुद्धा जात शोधली नाही पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। मग इथं तुम्ही जात शोधण्याचं काम करता, सुरेश धस लगेच क्लीन चिट देण्याचं काम करतात। इथं सातत्यानं सुरेश धस असेल, गेवराईचे आमदार असतील, असे सातत्यानं मुख्यमंत्र्याला भेटून ह्या आरोपींना वाचवण्यासाठी, बजरंग सोनवणेच्या पुत्राला वाचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतील आणि आरोपीच्या कुटुंबियाला जर मैताच्या कुटुंबियाला जर आरोपीच्या पिंजऱ्यात ओढत असतील ते सातत्यानं चुकीचं आहे। आम्ही कधी संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढलं नाही, परंतु आज घोले कुटुंबियांना आरोपीच्या पिंजऱ्यात काही लोकांना सुपाऱ्या देऊन जर ओढल्या जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत गंभीर आहे आणि हे येणाऱ्या काळात खपून घेतल्या जाणार नाही। आज केजमध्ये मोर्चे होते, येणाऱ्या काळात तालुक्यात मोर्चे झालेले पाहायला मिळतील आणि जोपर्यंत विलास घोलेंना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे सातत्यानं मोर्चे सुरू राहतील।